हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर अजून काय आंघोळ झाली नाही, काय नाही, फक्त दुकानात येऊन बसलो आहे. सकाळी 7 वाजता वर्कआउटला पण गेलो नाही, 2-3 दिवस झालं नाही जात आहे. कारण की आता काहीच सांगू तुम्हाला, ते जरा ऑपरेशन झालं तर माझं पहिले हाडण्याचं. सो तिथं म्हणजे जाळी वगैरे टाकली नाही का, म्हणजे 2-3 वर्ष झालं त्याला ऑपरेशनला. बट आता ते म्हणजे कसं काय नाही, पण तिथं असं पेन व्हायलं आहे अचानकच, म्हणजे चमका वगैरे निघायल्यात. सो आज आम्ही जाणार आहेत हॉस्पिटलला मेन होऊन. आता एक्सरे वगैरे काढायचा आहे, सोनोग्राफी करायची आहे. सो तिथं गेल्यावर कळण काय झालं आहे काय नाही, हॉस्पिटलला गेल्यावर दाखवत तुम्हाला काय झालं आहे. तर काय आत्ता आंघोळ वगैरे झाल्या, किती वाजल्यात 9:15 झाल्यात. आता मी चाललो आहे तिथेला पण सलाईन लावायची जाऊन आता पुढं, आणि मला पण सोनोग्राफी वगैरे करायची आहे. सो आता गेल्यावर कळण काय झालं आहे काय नाही. मला दिदीला गप्प दुखत आहे माझं. तुला काय ऑपरेशनचं, तुला काय कळतं आहे? हां, दिदीचं नॉर्मल आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे, त्याच्यामुळे दिदीला काय नाही एवढं. कसं काय उंच झाली आमची दिदी, डायरेक्ट माझ्यावर उंच झाली आहे. दिदी हां बघू किती उंच झाली असता की एवढीच उंच झाली डायरेक्ट. तर काय मी आणि तिथे चाललोय कर्जतला, आणि मागे बसली मी, आणि तर समोर ओम आहे, ते दोन्ही ओम. तर काय ओम इथं गाडी लावतो कुठेतरी पार्क करतो. काकी हॉस्पिटल लावलोय तर आम्ही, क्लिनिक आहे, सॉरी इथं आलोय प्रमोशन करतोय फ्रीचं. इथं जायचं आहे आता. डॉक्टर काय अजून आले नाहीत, नंबर लावायचा आहे. असा हसत आलाय तो, चालला आता. तर काय आम्ही डॉक्टरच्या वाट बघत बसलो, कारण की डॉक्टर आले नाही. वेट करतो आम्ही. मुंबईला बसलाय तो, मुंबईला बसलाय, स्नॅप बघत बसलाय तो, फ्रीची गेम खेळतोय. हो, पण खूप लहान डिफेक्ट आहे सर. तो जर आता ऑपरेट करा, त्यामुळे लेफ्ट साईडचा तर मी काही रिपोर्ट नाही देत सर. कारण काय होतं मग ते इव्हन म्हणजे आता बऱ्याच वेळेला असं होतं, आमचे फोन येतात आम्हाला की सर ते डिफेक्ट दिसलाच नाही, तुम्ही दिलेला आहे दिसलाच नाही आम्हाला उघडल्यावर, आम्ही नेक्स्ट तर रिपोर्ट आलेत आपले, बघू शकतात. आणि खूप अवघड विषय झालाय, डायरेक्ट ऑपरेशनच सांगितलंय. जे आपलं ऑपरेशन झालं ना पहिलं, हे बघू शकता इथं डॉट दिलेत ना, ते जे पहिली जाळी टाकली होती ना, ती डायरेक्ट अशी रोल झाली नाही का. तर काही जस्ट एवढ्यात आम्ही मिसळ खाण्यासाठी आलो. ओम बसलाय, इथे ओम बसलाय. आता मिसळची ऑर्डर दिल्या, येईन 5 मिनिटात. तर काहीच आपली मिसळ आली आता. अजून एक येत्या, हे जी राहिली ती येत्या. याला फोन आलाय, मिसळ खातोय, कोणाला सांगतो काय होय, आधी खायचं महत्वाचं. कारण घेऊन यायला तो पटकन एक राहिले. आणखी लवकर आणली शेवट. ओके, पाणी बॉटल दे दादा. हा द्या ना पाणी बॉटल. आल्या 3 मिसळ. क्वालिटी कशी सर? सर क्वालिटी कशी सर? बरी छान नाही होय. सर क्वालिटी कशी? क्वालिटी एक नंबर. क्वालिटी आणि क्वांटिटी यावंच लागतं. कुठं जोगेश्वरी मिसळ प्रमोशन काय? तर काय आत्ताच्याने बडीशॉप खाल्ली, बघू शकता तुम्हाला कळतच असं याच्या दाढीच्या अंदाजावरून. सांगायची काही गरज नाही. आता झालंय, आता निघतोय आम्ही. तुला बोल तर येतंय का? हा मग बोलतोय. इतके काय तोंडात बघू द्या. होय, बोलता येतोय का नाही? किती खाल्ले? तर काही पेट्रोल टाकाय आलोय आम्ही, बस थांबल्या तिथं. बडीशॉप का त्यात आतंकवादी झोप लागली मला आता वाद्य नाही दिसा नसते.
मटेरियल घ्यायचं आहे आम्हाला. इथं थोडं घेतलंय, अजून घ्यायचे. तर काय आता आम्ही निघालोय घरी. इथं ओम थांबलाय. इथं थांबलाय काळा. अरे ओम खरंच चांगलं फोटो येणार नाहीत आता. तर काय घरून आत्ता चाललोय पवाय चाललोय. घरी दुकानचं मटेरियल वगैरे ठेवलं. तो पण कपडे चेंज करून आलाय ओम. मी पण कपडे चेंज करून आलोय. आता कर्जतला की म्हणजे काय झालं मला नाही का हॉस्पिटलमध्ये काही सगळं सांगतो तुम्हाला. आता तिथे गेलं पवाय गेलो गाडी लावल्यावर झाडाखाली एखाद्या तिथे गेलो सांगतो. तर काय ते किती खोले बघू शकतात. आपण मागल्या वेळेस पण आलतो तिथं. आता तिथं काम चालू आहे. कसलं डेंजर आहे बघू शकतात ते. तर काय आपण गाडी वगैरे पार्क केल्या. काय झालंय आपलं 3 वर्षापूर्वी हरण्याचं ऑपरेशन झालं. आता त्यांनी जाळी वगैरे कशी टाकली काय माहीत नाही आपल्याला नाही का. ऑपरेशन केलं तर जाळी काही माहीत नाही म्हणजे आतून कोण दाखवते डॉक्टर कसली टाकली काय. त्यांनी जराशी जाळी लो क्वालिटीच टाकली. सो त्याच्यामुळे काय झालं आहे 3 वर्ष झालं आता जिम म्हणजे आता 3 वर्षानंतर मी जिम मारायला सुरू केली. मग ते काय झालं जी जाळी टाकली का ती राऊंड झाली म्हणजे गोल झाली एवढी अशी 2 mm नाही का ही झाली गोल तिथं ह्या साईडला. आणि दुसऱ्या साईडला पण हरण्याचं म्हणजे चेकिंगमध्ये दाखवलं की दुसऱ्या साईडला पण हरण्या उद्भवला आहे. म्हणजे आता दोन ऑपरेशन आहेत. बट एवढं काय नाही आहे म्हणजे दुसऱ्या साईडला आहे तो नॉर्मल आहे. तो ऑपरेशन करताना दिसणार नाही असं बोलल्यात. त्यामुळे काही लगेच ऑपरेशनची त्याची काही गरज नाही. बट हे आहे ना आता सर्जनला दाखवायचा रिपोर्ट वगैरे त्याच्यानंतर कळलं काय म्हणजे नाही का ऑपरेशनची गरज आहे का नाही. तर आता बघूत काय होतंय. बट घरचे खूप जास्त बोलल्यात. आता काय सांगू तुम्हाला रागवलेत वगैरे. जिमला जाऊ नको बोलत होते तरी गेलोय मी. हेवी वेट वगैरे उचललंय. आणि परत दुकान असल्यामुळे साखर वगैरे कट्टे वगैरे येतात 50-50 किलोचे ते पण उचलावं लागतात. सो आता बघूत काय होतंय. आता ते जाऊ द्या सगळं सॉरी शिव. तर काय चालू आहे आता हे पाहते तिथं ओम कस काय चाललाय. तर काय झ्या ओमचं दुखतंय त्यामुळे काय पावा नाही तिथं एस के पाहतोय कस काय. एस के लगेच तोंडच बोलवलं बाबा. तो बिचाऱ्या बारक्या चिक्याला बुडवितोय. बघू शकतात तुम्ही आता हे 2 वाघ कसे पाहतात. आणि यांनी खूप उशीर केलेला आहे. रोहन कुठे गेलता. पुढं नाही इथं थांबलो होतो जरा ते हॉस्पिटलमध्ये काय झालं ते सांगत होतो. चप्पल तुझी चप्पल सगळी उड्या हाणणार रोहन. ध्यानातच नाही. बघू शकतात भावना दोघांचे भांडणं लागल्यात. कोण आधी उड्या मारताय ते. अरे भांडणं करू नका पण उड्या हाणा. आता बघू शकतात आमचा चॉकलेट उड्या हाणायला लागलाय. डायरेक्ट पाणीच बाहेर काढतोय वाघ. हो रोहन तो डायरेक्ट मुंडक्यावर गेलेला आहे. आमच्या शिवराज कदमने आंघोळ केली नाही. कर्जतचे आणबान शान शिवराज भैया कदम त्यांनी आंघोळ केली नाही त्यामुळे इथं पाहायला आले आहेत. त्यांचे वालवट नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे आल्याबद्दल. कर्जत चेकिंग शिवराज भैया कदम. रोहनची अंगठी किती तोळायची रोहन. चांदीची लागा 50 रुपयाची घेतली रातात ना. हा बाबा रातातलं घेतली तेच खरं म्हण तसंच म्हण बाबा. चांदी आहे रोहनची अंगठी आता पडली असती. रोहन कोणी गिफ्ट दिली या बहिणीने घेतलेला का कोण नाही दिली. 50 रुपये दाखव इकडे तोंड तुझं. कोणी दिली खरं काय. मग भावांनो मला काय पावता येत नाहीये तरी आमचा चॉकलेट ओम खूपच मजा घेतोय. मजा येते आम्हाला. अरे भाऊ तू शेवट टाका करतोय लाका ओला करून राहिला तू पार. घरी काय जेवला का. घरी जाऊन जेवण करून ये मग. चल शेवटला एक डायरेक्ट चल ना लय कोण लय आमचा.
मी पण आलो. शिवराज कदम काय पाहिजे? तर काय आता कसं बस ना दिवलं ओमला ना दिलो नाही ह्यांना पावताना बघून हे बी ऑटोमॅटिक आला. खरंय बरं का हे खरंय. मी सुद्धा पाहत असतो. सर्दी बिर्दी काय नाही, आता पावायचं. कालच इंजेक्शन घेऊन आलाय. आलं तर आपण तरी पण पावायचं भावांना. फोन आलाय कुणाला तरी. माझी इतकं लांब नाही नेऊ शकत बरं का काही झालं. भावा मी पाव 2 मिनिट शांत थांबा. कळण ना आता कोण लई नाप निघतंय. चिकू हॅलो हा बोला भाऊ. हा थांबा आलो लगेच. होय ठीक आहे काय आलो लगेच मग आम्ही एड का थांबा केला का नका देऊ. होय चला पोहायला. होय शिवराज कदम टायटी घालतो. लांब निघायचंय तो हेच खूपशी मारून निघलाय का नाही. नाही 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 तू चाललाय तुक काय हो लय लांब निघला. होय माग जाऊ नका जा हा पुढे जरा मारायचं. तुझं बारी. नाही नाही मी नाही. अय शिवराज कदम तुम्ही जा येणार नसला तर इकडे व्हिडिओ काढाय मला पण उडी मारायची. तू लय माग गेला एवढं. अरे हिथंच आहे ना. चले मारू. हा ये ना व्हिडिओ काढायला. खूप सुद्धा माझी लांब आली पार. तो तो तुझ्या पुढे चाललो हो. हा लांब निघलाय इमानदारी. आलो. ये ना लवकर. सगळ्यांचं झालंय आता पोहून. हे नवीन टीम मेंबर आमचे शिवराजची तो भाई बनेल घालतोय ओम इथे ओम. तर काय सगळ्यांचं पोहून झालंय. आता चाललोय तर आम्ही. शिवराज चाललाय बॅग घेऊन. बॅग आणलेली चालले ते चोरून मी आमच्या घरापाशी दगड लावणार आहे. इथून रोज दगड नेऊन मी तिकडे विकणार आहे बाजारात. इकडून रोज पिशवी मोठी मोठी दगड डायरेक्ट. मोठे मोठे नाही नेतात ना गाडी म्हणून पिशवी आणणार रोज 2-2 नेणार 8 दिवसांत चांगले विकणार 25,000चं आणि लगेच नवीन कपडे घेणार. यू सिंगम. ओमचा शर्ट घातलाय काय ओम? तर काय आता घरी चाललोय. हे बघू शकतात. हो म्हणती गेल्यात पुढं सगळी गेल्या. चिक्या पण गेला पुढं घरी. चिक्यात आमच्या आधी गेलाय आणि हो म्हण एसकी गेल्या सोबत. आणि आता आम्ही इकडल्या साईडला गाडी लावली होती. सो आम्हाला यायला जरा उशीर झाला. काय आहे तू पप्पाची परी कुठून परी या डोक्यातून परी मी. चल उड बर. हवेत उडत जा ना घरी जा ना उडत. हाय ती पप्पाची परी आहे. तू कोण आहे पप्पाचा? मम्मीचा पराय ठेव. पराय वय त्या मम्मीचा. आणि आईचा पराय. चालला घरी हो. ही पापा तर काय कर उन्हाळा कडक आहे हे जर पाण्यात टाकन पी. फादर आले. तर गाईस पप्पांनी इथंच गाडी लावली होती. सो मी चाललोय गाडी घरी घेऊन. आता लाग बॅक कॅमेरा ओके. तर गाई घरी आलोय. आता जेवण वगैरे करायचं. तिथे बसली दुखत आहे तिचं. सलाईंचं काढलोय तुझं भेळ आणि फादरने आताने. मम्मी इथं काहीतरी स्वयंपाक वगैरे झाला आहे. एवढा भाज्याचा पाळा काढला. आता खाली बसणार आहेत आज. खूप जास्त जण आहेत. फादर एक मिनटं. फादर फ्रेश व्हायला गेल्यात. आता ते फ्रेश होतील आणि जेव्हा येतील. सो आता मी मोबाईल चार्जिंग लावतो कारण की खूप जास्त कमी चार्जिंग आहे. तर काय आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटतो त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.